नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या रिअल शेतकरी नावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा एकदम खास असणार आहे, कारण यामध्ये मुलींसाठी सरकारकडून ज्या योजना राबविल्या जातात याबाबतच आज आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, भारत सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देशातील मुलींसाठी मोठ्या प्रमाणावर योजना या राबविल्या जातात। तसेच त्यांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी विविध निर्णय देखील घेतले जातात। शासनाच्या माध्यमातून मुलींसाठी वेळोवेळी नवनवीन योजना ह्या आणल्या जातात आणि त्या राबविल्या सुद्धा जातात। भारतातील प्रत्येक मुलीच्या उन्नतीसाठी आणि त्यांचा विकास व्हावा याच हेतूने या योजना राबविल्या जातात। या योजनांच्या माध्यमातून त्यांचा प्रवास हा स्वावलंबी बनण्यास मदत होते, त्यांचे भविष्य ही उज्ज्वल होते। मित्रांनो, याच्याच माध्यमातून आपल्या देशातील जे मुली आहेत तर यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत जो काही खर्च हा केला जातो तो सरकारच्या माध्यमातून केला जातो आणि हा भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या मिळून केला जातो। तर मित्रांनो, आजच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये आपण मुलींसाठी कोणकोणत्या सरकारी योजना या शासनाकडून राबविल्या जातात याचीच माहिती पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सरकारकडून मुलींसाठी मोठ्या प्रमाणावर योजना हे राबविल्या जातात। तर मित्रांनो, यातील प्रथम योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना। मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येते आणि या योजनेच्या माध्यमातून शासनाकडून मुलींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत देखील करण्यात येते। तसं तर मित्रांनो, सरकारने ही योजना 1 एप्रिल 2016 पासूनच चालू केलेली आहे, परंतु ही योजना आणखीनही चालू आहे। मित्रांनो, मुलींच्या संख्येत वाढ होण्यासाठी आणि मुलींना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ही योजना चालू केल्या गेली होती। या योजनेच्या माध्यमातून त्यांनाही लाभ दिला जातो ज्यांना 2 मुली आहेत। योजनेच्या माध्यमातून आई आणि मुलींसाठी 2 संयुक्त खाते ही उघडले जातात आणि योजनेच्या माध्यमातूनच 1 लाख रुपयांचा अपघात विमा देखील मिळतो आणि यासोबतच 5,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आपल्याला करून दिला जातो। मित्रांनो, दुसरी योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना। आपल्या देशातील मुलींचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी शासनाकडून चालू केल्या गेलेली ही एक योजना आहे। मित्रांनो, या योजनेला बचत योजना सुद्धा म्हणता येईल। मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत सरकारकडून आपल्याला 7.6% असे व्याज देण्यात येते। योजनेच्या माध्यमातून मुलींचे पालक हे मुलींसाठी त्यांच्या शिक्षणाकरिता किंवा लग्नाकरिता पैसे ठेवू शकतात आणि यावरून आपल्याला 7.6% व्याजदर देखील मिळतो। योजनेच्या माध्यमातून मुलींचे जे पालक आहेत ते कोणत्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्टामध्ये खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर म्हणजेच लेक लाडकी योजना। लेक लाडकी योजनेचा उद्देश हा मुलींना सशक्त बनविणे आहे। योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत ही सरकारकडून दिल्या जाते। योजनेच्या माध्यमातून मुलींमध्ये किंवा त्यांच्याबाबत जी नकारात्मकता आलेली आहे त्याला दूर करण्याचे काम ही योजना करते। मित्रांनो, स्त्री भ्रूण हत्येसारख्या गुन्ह्यांनाही आळा बसण्यासाठी या योजनेची सुरुवात ही केली गेली होती। योजनेच्या माध्यमातून मुलींना 5 टप्प्यांमध्ये आर्थिक निधी हा उपलब्ध करून दिला जातो। योजनेच्या माध्यमातून आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर पात्र असलेल्या मुलीचे वय हे 18 वर्ष असेल तर तिला पुढील काळासाठी 75,000 रुपयांची रक्कम ही दिली जाते आणि याच्या माध्यमातून ते तिचे शिक्षण किंवा इतर काही काम करू शकेल। मित्रांनो, 4थ्या क्रमांकावर येते बेटी बचाओ बेटी पढाओ योजना। मित्रांनो, या योजनेबद्दल आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे। ही योजना केवळ मुलींसाठीच राबविल्या जात नाही तर संपूर्ण समाजामध्ये देखील याचे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते। बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या माध्यमातून सुधारणा करण्यासाठी 150 कोटी रुपयाहून अधिक खर्च हे केलेला आहे। मित्रांनो, सध्याही जगामध्ये महिलांविषयी किंवा मुलींविषयी पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा आहे आणि तो बदलण्याचीच गरज आहे आणि या योजनेच्या माध्यमातून याचेच काम केले जाते। मित्रांनो, 5व्या क्रमांकावर येते ते म्हणजे बालिका समृद्धी योजना। मित्रांनो, ही योजना मुलींसाठी राबविल्या गेलेली एक योजना आहे आणि या योजनेअंतर्गत सर्वच मुलींना मुलींचे उत्तम संगोपन म्हणजे त्यांचे पालन पोषण आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी
आर्थिक सहाय्यता प्रदान केली जाते. मित्रांनो, मुलींना चांगले भविष्य देण्यासाठी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी या योजनेचा वापर हा केला जातो. मित्रांनो, जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुली आहेत किंवा जे झोपडपट्टीत राहणारे कुटुंब आहेत, या योजनेत समाविष्ट केले जातात आणि त्यांना चांगल्या प्रकारचे भविष्य देण्याची मदत ही केली जाते. मित्रांनो, 6व्या नंबरावर आहे CBSE उडान योजना. मित्रांनो, CBSE उडान योजना ही मुलींच्या शिक्षणाकरिता राबविल्या गेलेली एक योजना आहे. मित्रांनो, भारत सरकारच्या माध्यमातून भारत सरकारची मुलींसाठी CBSE उडान योजना ही चालू करण्यात आलेली आहे. आपल्या देशातील सर्वच जे मुली शिकत आहेत त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण हे मिळाले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबविली जात आहे. CBSE उडान योजनेअंतर्गत मुलींना 10वी पर्यंत विज्ञान आणि गणिताचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 12वी नंतर म्हणजेच 10वी झाल्यावर 11वी 12वी शिकण्यासाठी शिष्यवृत्ती ही दिली जाते. किंवा ज्या विद्यार्थिनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत अशा सर्वच मुलींना CBSE उडान योजनेअंतर्गत अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारावर या 6 मोठ्या योजना मुलींसाठी शासनाकडून राबविल्या जातात. मित्रांनो, आपणही याचा योग्यरित्या अर्ज करून विविध जी कागदपत्रे लागतात ती अपलोड करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर मित्रांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त योजनेसाठी अर्ज करावा लागतो आणि मागितलेली जी डॉक्युमेंट आहेत ती अपलोड करावी लागतात. आपला अर्ज हा सबमिट करून योजनेचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा पाहावी लागते. अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ हा घेऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला सुद्धा ऑन करा, जेणेकरून आमची प्रत्येक अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.